तर आज आपण बनवणार आहोत चुलीवरचा गावठी कोंबड्याचा चिकन रस्सा। तर इथं या कोंबड्यांपैकीच आपल्याला एक कोंबडा पकडायचा आहे आणि त्याचा चिकन रस्सा भाजी बनवायची आहे। तर इथं या दादांनी आपल्याला जो आपला कोंबडा आहे तो पकडून देण्यासाठी मदत केली होती, कारण ती जात म्हणजे खूपच चपळ असते। आणि इथं जे चिकन आहे ते कट करून आणलं होतं आणि आता आपल्याला ते गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, मीठ टाकून धुवायचं आहे। आणि इथं प्रकारे मी इथं एका डिशमध्ये मी सर्व प्रकारचं जे आपलं साहित्य लागणार आहे ते काढून घेतलेलं आहे। आणि इथं चुलीसाठी जे जे साहित्य आहे तेही एका ठिकाणी ठेवलेलं आहे आणि आपली चूल पेटवून दिलेली आहे, मस्तपैकी जाळ चालू झालेला आहे। आणि आता आपण चुलीवरती कशी भाजी बनवणार आहोत ते तुमच्याशी शेअर करणार आहेत। इथं खोबरं आणि कांदा मी मस्तपैकी कांदे चुलीतच भाजून घ्यायचे आहे आणि तव्यावरती थोडंसं तेल टाकून आपल्याला जे खोबरं आहे ते लालसर भाजून घ्यायचं आहे। आणि जे भाजल्यानंतर आपली भाजी जी आहे तरीबाज भाजी येते। आणि थोडीशी आपल्याला जी हरभऱ्याची डाळ आहे तीही भाजायची आहे, लालसर अशी भाजून घ्यायची आहे। ती भाजल्यानंतर आपल्याला थोडंसं बाजरीचं पीठही घ्यायचं आहे आणि बाजरीचं पीठ तेही लालसरच भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपली भाजी आहे ती रस्सेदार होती। इथं मी धना पावडर, हळद, हिंग आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते मी सर्व एका ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि आता आपल्याला जे चिकन आहे ते उकडण्यासाठी टाकायचं आहे। तर इथं आता मी जे पातेलं आहे पातेल्याचं जे आपली माती आहे त्याने व्यवस्थित कडाने बूड घेतलेला आहे आणि आपण इथं आता लसूण आणि कोथिंबीर टाकून घेणार आहोत। आता ही टाकून घेतल्यानंतर आपल्याला जे कांदा आपण लालसर परतून घेतलेला होता तो कांदाही आता यामध्ये ॲड करायचा आहे। कांदा ॲड केल्यानंतर तोही पुन्हा थोडासा आपल्याला लालसर मी आधीच थोडासा भाजून घेतला होता, कारण कांद्याला वास लवकर लागतो। आणि आता इथं कांदा तळून घेतल्यानंतर जे आपली धना पावडर, हळद आणि हिंग होतं तेही आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि जे आपलं धुतलेलं चिकन आहे ते या पातेल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे। तर अशा प्रकारे केल्यास भाजी एकदम टेस्टी आणि छान लागते। जी कुकरमध्ये करतो त्यापेक्षा जी चुलीवर आपण पातेल्यामध्ये जी चिकन शिजवतो ते एकच नंबर लागतं। आणि थोडंसं तेल जास्त टाकायचं असतं, जेणेकरून भाजी जी तरी आहे ती छान येते। तर आता बघू शकता तुम्ही तेल टाकून जो मसाला आहे तो यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला चिकन टाकायचं आहे। तर बघू शकता तुम्ही जे तेल आहे ते बाजूला सुटल्यानंतर आपल्याला आपलं चिकन त्यामध्ये ॲड करायचं आहे। चुलीवरती भाजी म्हटली तर खरंच एकच नंबर टेस्ट लागते। एवढंच आहे की जी कुकरमध्ये शिट्ट्या देतो त्यापेक्षा इथं आपल्याला थोडंसं जास्त वेळ शिजवून द्यावं लागतं आणि वाफही जास्त बाहेर जाऊन द्यावी नाही लागत, नाहीतर ते म्हणावं असं शिजत नाही। खूप लक्षपूर्वक असं भाजी करावी लागते। आणि आता मी इथं यामध्ये आपलं जे चिकन आहे ते ॲड करणार आहे। तर बघू शकता तुम्ही इथं थोडंसं कॅमेरा हलला जाईल, कारण चुलीवरती म्हटल्यावर खूप शूट करण्यासाठी थोडंसं अडचणीत होती। आणि आता इथं आपण जे चिकन आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते पूर्ण आता मिक्स करायचं आहे। 1 किलोच्या आसपास चिकन होते गावरान कोंबड्याचं। टेस्ट एकच नंबर झाली होती, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कसं होतं ते। आणि आता इथं आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। गार पाणी नाही टाकायचं, पाणी गरम करून ठेवायचं आहे। गरम पाणी केलं तर भाजी लवकर शिजते। आणि आता मी यामध्ये पाणी एक साईडला गरम करून ठेवलेलं होतं तेही यामध्ये ॲड करायचं आहे। आता पाणी टाकल्यानंतर आपल्या त्यावरती जे झाकण आहे ते वाफ जाणार नाही अशा प्रकारे झाकण ठेवायचं आहे। आणि थोडंसं आता मीठ टाकायचं, मीठ थोडंसं जास्तच टाकायचं आहे। आता आपण यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ एकजीव करून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर जे आपण गरम पाणी केलेलं होतं ते यामध्ये ॲड करून द्यायचं आहे। ॲड केल्यानंतर याच्यावरती आपल्याला उकळी आल्यावरती थोडंसं वरती जाण्याची भीती असते, त्यामुळं थोडंसं झाकण ठेवताना सावध राहायचं। आणि इथं आपल्याला जे आता दळून घ्यायचं आहे वाटण ते एक साईडला डिशमध्ये काढून घेतलं आहे। आता मिक्सरमधून मी हे जे वाटण आहे ते काढून घेतलेलं आहे, कांदा आणि डाळ।
तर इथं आपलं भाजी शिजल्यानंतर हा घरगुती मसाला आहे. तर मी याच्यात दुसरे कोणत्याच प्रकारचे मसाले टाकलेले नाही, फक्त आपला जो घरगुती बनवलेला आहे तोच मसाला टाकलेला आहे. आणि भाजी आपली 15 ते 20 मिनटानंतर शिजून होते आणि नंतर आपल्याला त्याला फोडणी द्यायला घ्यायचं आहे. फोडणी द्यायला जो मसाला आहे तो मी आता इथं टाकून घेतलेला आहे आणि जी आपली उकडलेली भाजी तीही त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि आता आपल्याला हे जे बाजरीचं पीठ आणि जी हरभऱ्याची डाळ भाजलेली होती त्याची पेस्ट एकजीव करून घ्यायची आहे आणि पिठाचं पूर्ण एकजीव केल्यानंतरच टाकायचं आहे. आता मी हे यामध्ये ॲड करत आहे. बघू शकता तुम्ही भाजीला किती तरी आलेली आहे. खूप छान अशी भाजी होते. चुलीवरची भाजीची टेस्ट काहीतरी निराळीच असते. आणि आता आपल्याला इथं 10 ते 15 मिनटं थोडीशी कमी जाळावरती शिजून द्यायची आहे. आता आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपल्याला भाकरीची तयारी करायची आहे. हा आहार पडलेला आहे. या आहारावरती भाकरी खूपच छान होते. गॅसवरच्या भाकरीपेक्षा चुलीवरची भाकरी एकच नंबर बनते. तर आता भाजी झाल्यानंतर आपण आता करणार आहोत भाकरी. तर इथं खूप छान आहार पडलेला होता. तर आता इथं आपण करूया भाकरी. गरमागरम भाकरी आणि चुलीवरचं गावरान कोंबड्याचं चिकन एकच नंबर लागतं. तर आता इथं आपली भाकरी झालेली आहे. असे करून आपण आता सर्व भाकरी करून घेऊया. बघू शकता तुम्ही मोठी तवा भरून भाकर केलेली आहे आपण. आणि खूप छान अशी जी आपली गॅसवरती भाकर भाजतो त्यापेक्षा चुलीवरची जी भाकर आहे तिला पुढंही खूप छान येतात आणि भाजली खूप छान जाते. बघू शकता तुम्ही किती छान अशी भाकर आपली दोन्ही साईडनी भाजलेली आहे. आणि आता आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे ताट. तर नक्कीच सांगा कमेंट करून की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. धन्यवाद.